दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति श्री राम जय राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महा सीताकांत स्मरण जय जय रघुवीर समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरु अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णिवासी भगवान की 688 पुण्यकीर्ती भगवंताचं नाव आहे. परमपावन कीर्ती असलेल्या जगामध्ये जेवढ्या कीर्तीच्या स्थिती आहेत, जगामध्ये जेवढ्या विद्येनं कीर्ती होते, धनाने कीर्ती होते, चांगल्या कर्मानं कीर्ती होते, परमपावन भगवंताची कीर्ती जी आहे ती परमपावन आहे. कुठलीही गोष्ट परमपावन असणं, जसं संतांना परमपूज्य असं म्हटलं जातं, पण परमपूज्य म्हणजे कोण, तर ज्याने संसाराला स्पर्श केला नाही. तर सगळेच परमपूज्य येतात, लग्न झालेले महाराज असं आहे. बरं, परमपूज्य झाल्यावर परत श्री लावतात, काही माहीत नसतं. परमपूज्य याचा अर्थ बाकीचे कुठलेही भूषण नाही. जसं PhD झाल्यावर बाकीच्या डिग्र्या लावायची गरज पडत, तर तेवढं बी कळत नाही ना. ते असं अज्ञान असतं जगात. म्हणून अनामय, आंतरिक आणि बाह्य सगळ्या व्याधीरहित असलेला, कारण मनुष्य आहे तर अंतर्बाह्य व्याधी असतात. काही लोकांना बाह्य व्याधी असतात आणि काही लोकांना मन, चित्त आणि बुद्धी याची व्याधी असते. मग चित्त, मन आणि बुद्धी याची जर व्याधी असली तर अनामय अशा परमेश्वराची भक्ती केली की आंतरिक आणि बाह्य व्याधीमुक्त होतो मनुष्य. म्हणून विष्णू सहस्रनामात सांगितलं आहे, आधी व्याधी आणि उपाधी या जातात. आता मनोजव, मनाच्या वेगानं जाणारा, करणारा, पुढे 691 तीर्थंकर समस्त विद्या रचिता. जगामध्ये जेवढ्या विद्या आहे त्या सगळ्या ईश्वर रचित आहे आणि त्या विश्वरचित असलेल्या विद्येचा उपदेश करता
म्हणजे कोण? तीर्थंकर. म्हणून जैन धर्मामध्ये जे नग्न साधू आहेत त्यांना तीर्थंकर असं म्हणतात. कारण संसाराची उपाधी गेलेली असते आणि सगळ्या विद्या प्राप्त करून ते उपदेश करतात. म्हणून ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे जैन धर्माचं त्या ठिकाणी असलेल्या महापुरुषाला तीर्थंकर असं म्हणतात. वसुरेता हिरण्यमय पुरुष, प्रथम पुरुष आणि सृष्टीचं बीज. आपल्याकडे अभंग आहे, बीज ते एकले. या सगळ्याचा विचार जर केला, याचं बीज कुठून आलं, त्याचं बीज कुठून आलं, तर सगळे बीज जे उत्पन्न झाले ते सगळे भगवंतापासून बीज उत्पन्न आले. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत आणि राईपासून तर धान्यापर्यंत. म्हणून सगळं जेवढ्यात सत्व, रज आणि तम हे काही जगात जे उत्पन्न होतं हे सगळं उत्पन्न भगवंताच्या शरीरापासून होतं. म्हणून जगात जेवढ्या काही सृष्टी आहे त्या सगळ्या ब्रह्ममय आहे. फक्त ब्रह्ममय वस्तुस्थितीचा विसर माणसालाच पडतो. बाकीच्या जेवढ्या गोष्टी आहे ना तेवढ्या ब्रह्ममय राहतात. फक्त माणसाला मी ब्रह्म आहे याचा विसर पडतो, कारण तो मायेमध्ये अडकतो. मग ज्याला मायेत अडकायचं नाही आहे त्याने ब्रह्ममय परमेश्वराच्या स्वरूपाचं चिंतन करत राहायचं. जसं जसं चिंतन होत जाईल तसं तसं या वासनांच्या ज्या गोष्टी आहेत ह्या कमी होत जातात आणि मनुष्याच्या मनामध्ये चिंता, भय, क्रोध हे कमी होत जातं. म्हणून परमेश्वराला वसुरेता. आता वसुप्रद, प्रत्युत्तर धनप्राप्त प्रदान करणाऱ्या समर्थ. वस्तुस्थितीमध्ये जे धन आहे जगामध्ये, धान्य, कपडा, लत्ता, लता, वृक्ष, हे जे धन आहे हे मानवाला देणार आहे. कारण या सगळ्या निसर्गापासून परमेश्वरानं मानवाच्या रक्षणाकरता, पोषणाकरता, उपहाराकरता केलं आहे. पहा तुम्ही कापूस, कापसापासून काय होतं तर माणसाच्या शरीराचं रक्षण होतं. धान्य पोषण होतं. जल, संपूर्ण जल मानवाच्या अंतर्बाह्य अशा गोष्टीला पवित्र करत राहतं. आता वसुप्रद आपल्या भक्तांना मोक्षरूपी धन देतो. सगळ्या जीवांना करतो, पण आपले भक्त जे आहे त्यांना जे धन देतो ते मोक्षरूप. आणि ते मोक्षरूप धन दिल्यानंतर मग भगवंताचा 695वा शब्द आहे वासुदेव. वसुदेवाचा पुत्र म्हणजे भगवान कृष्ण, हे धर्मा हा तुझ्या समोर बसलेला आहे. आता भीष्म धर्मराजाला भगवंताच्या समोर बसलेला असं दाखवतात. आपण जेव्हा विष्णू सहस्रनाम म्हणतो तेव्हा हे भगवान आपल्याजवळ असतात, पण आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. जे मोठमोठे महात्मे असतात, आमचे सोनार नाना होते, ते असे बसले, डोळे बंद केले की ते विष्णूचं नाम भर 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 राम मंदिरातही म्हणायचे, ओंकारेश्वर मंदिरातून म्हणायचे, आणि त्यांची मान अशी 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 चालत राहील. व्यवहारार्थ ते राममूर्तीच्या समोर विष्णू सहस्रनाम म्हणायचे, पण त्यांच्या मनामध्ये असा भाव झाला की देवच विष्णू सहस्रनाम ऐकतोय. भगवंत असा एक आहे की त्याचा भक्त ज्या पद्धतीने स्तुती करतो त्या पद्धतीनं भगवान ऐकतात. मरा म्हटल्यावर सुद्धा राम शब्द ऐकला, आणि राम शब्द झाल्यावर रामायण लिहून घेतलं. गम्य कळालं का? मरा शब्द म्हटला तरी प्रसन्न झाले, आणि मरा शब्दाने बुद्धी शुद्ध केली, आणि बुद्धी शुद्ध करून राम शब्द लिहिला.
आणि जेव्हा राम शब्द लिहून रामायण तयार झालं तेव्हा रामाच्याच पुत्रांना रामायण शिकवलं. लक्षात आलं मुद्दा? मग रामांच्या मुलांना रामायण शिकवून मुलांना राम कोण आहे समजून दिलं. आधी तर मुलांना माहीत नव्हतं लवकुशाला की रामराजे आपले कोणी नातेवाईक आहे. असा एक राम राजा होऊन गेला असं सांगितलं होतं. आणि त्याचं रामाला माहिती होतं, रामाला माहिती, जनतेला माहिती नव्हतं. जेव्हा मुलांनी येऊन सांगितलं आई आम्ही ज्या वेळा ज्या रामाचं वर्णन करत होतो ते राजे जे आहे ते आमच्याकडे पाहायचे नुसते पण बोलायचे नाही. तर रामाने धनदेऊ केलं आहे. तर धनदेऊ करताना ते लवकुश म्हणतात आम्ही ऋषिकुमार आहे, आम्हाला धनाची काय गरज आहे, आम्ही ऋषिकुमार आहोत, आम्हाला धन करायचे. रामाला राम अवतारामध्ये रामनामाने किती विरक्ती येते हे पुत्रांनी दाखवलं. लक्षात आलं का? जसा एखादा पुत्र वडील आजारी असताना द्रव्य लागतं तर तो काय म्हणतो, बाबा तुमच्यापेक्षा पैसा जास्त आहे का, लागू द्या ना. कोण म्हणेल तो, कोण म्हणेल? हां. आणि आपण तर काय करतो, पैसे लागून राहिले पैसे. अरे पैसे आपल्याकरता लागत आहे ना. तो डॉक्टर 400 घेऊ का 200 घेऊ, कोणाकरता लागत आहे. पण आपलं चित्त कशाचं आहे. आणि तरी पोरांनी सांगितलं की तुमचं काहीच नको आणि तुम्ही बी नको, तरी आपण त्या पैशाला संग्रहून काय करणार आहे. हे रामायण शिकवत. आणि ते बीजेपासून आपल्याला सकाळी ऐकायचं आहे वाल्मिकी रामायण. हे सिद्धांत आहे असे. रामाने परीक्षा पाहिली की हे घ्या धन, म्हणे आम्ही ऋषिकुमार आहोत, आम्हाला धन घेण्याची गरज काय. म्हणून वसू समस्त प्राण्यांचं वासस्थान आणि अंतःकरणामध्ये त्यांच्या निवास करणारा. जरी श्वान असला, मांजर असली तरी त्यांच्या अंतःकरणात भगवान आहे. मग तुम्ही म्हणाल ते हिंसक कसे, तर त्यांना त्या पद्धती दिलेल्या आहे, ज्याच्या त्याच्या पद्धती. म्हणून वसुमान समभावाने समस्थांमध्ये निवास करण्याची शक्ती मनाला देणारा. म्हणून भगवंताला म्हटलं आहे वसुमाना. हवी 698. यज्ञाचं हवन केल्यावर जाणण्यास योग्य असे हवी स्वरूप. म्हणजे आपण जेव्हा यज्ञ करतो आणि त्या यज्ञामध्ये तूप किंवा तीळ टाकली की त्याचा जो वास आहे, तो जो सुगंध आहे तो सुगंध परमात्मा आहे. त्या सुगंधाने काय होतं, तर सुगंधिम पुष्टिवर्धनम. यज्ञाच्या सुगंधानं त्याच्यात गुगुळ टाकला, जव टाकले, तांदूळ टाकले, तीळ टाकली, तो जो त्याच्यापासून तयार होतो तो सुगंध, तो परमात्मा आहे. मग सुगंध आला की मनाला काय होतं, प्रसन्नता. एवढंच नाही की त्या सुगंधानं हे जे विश्व आहे हे विश्वही शुद्ध होतं. आता आपली उदबत्ती आहे ना, उदबत्तीचा काही उपयोग नाही, कारण त्याच्यामध्ये टोकर जळतो आणि हे लोक त्याच्यामध्ये असं कालवतात की जे ज्वलन होईल असं. त्याचं नाव मला आठवत नाही, पण ज्वलन पटकन होईल असं कालवतात. तो सुगंध वेगळा आहे, ते सेंट टाकतात त्याच्यात. पण गुगुळ, तांदूळ, तूप, तीळ यांच्यामध्ये जो सुगंध आहे तो सुगंध विश्वाच्या पोषणालाही आणि मानवाच्या पोषणालाही कारण आहे. म्हणून तो यज्ञामध्ये हवन केलं जातं. त्याच्या योगानं हवी स्वरूप परमात्मा आहे. सद्गती सत्पुरुषांच्या द्वारानं प्राप्त होणाऱ्या किंवा जाणण्यास योगा गतीचं स्वरूप. किंवा ज्या वेळा आपण ईश्वराला ओळखतो आणि आपल्याला कळतं
की ईश्वराशिवाय आपली सद्गती होणार नाही. हे जेव्हा कळतं आपल्याला, तेव्हा ते गतीचं स्वरूप आपल्यात येतं की नाही आपलं कोणी नाही. हरिसे कोई नाही बडा दिवाने कोई गफलत में पडा. आपण किती केलं, प्रत्येक जीवाचं तसं आहे. प्रत्येक जीवाचं गतीचं स्वरूप परमात्माच आहे. पण या जीवाला द्रव्य, पत्नी, पुत्र, आप्त, स्वकीय, स्वजन असं वाटतं की हे आपले आहे. पण ते कार्यापुरते असतात, ते कार्यापुरते आपले आहे. म्हणून शंकराचार्यांनी काय सांगितलं, नैव शिष्या नैव गुरु. हे पूर्ण आयुष्यामध्ये कोणी आचरून दाखवलं तर एकनाथ महाराजांनी. जनार्दन स्वामींनी समाधी घेतल्यावर सगळे म्हणणे नाही म्हणे माझे गुरु तर व्याप्त आहे, माझे गुरु जाणारच नाही. आणि आधी गुरु जाण्याच्या आधी षष्टीला नामसप्ताह सुरू करून दिला होता. गेले नव्हते, माझे गुरु जाणारच नाही, गुरु जातच नाही कधी. स्थूल स्वरूप गेलं पण सुमुक्ष स्वरूप माझं डोळे आहे. लोक फोटो फोटो फोटो, सुमुक्ष स्वरूप आहे. फोटोला काय करतो ते लक्षात आलं पाहिजे. बाबांच्या चरित्रात आहे ना, त्यांनी दादा तोडवाड्यांना फोटो मागितला तर समर्थांच्या उजव्या अंगठाच्या खाली जे माती लागली आहे तिथे मी म्हणे. म्हणजे कोणाचं चरण दाखवलं, परमगुरूचं. गुरु, परात्पर गुरु आणि परमगुरू. जसं आपल्या कर्मामंडळ सांगितलं आहे की वडिलांचा पिंड, मग आजोबाचा पिंड, मग पंजोबाचा पिंड. तर वडील पितृलोकात असतात, आजोबा चंद्रलोकात असतात आणि पंजोबा सूर्यलोकात असतात. म्हणून 3 पिंड असतात. हे लोक कर्म सांगतात तुम्हाला, पण कर्माचं मर्म नाही सांगत. तसं नाथ महाराज म्हणतात, माझे गुरु जर सुमुक्ष रूप आहे तर ते गेले असं म्हणायचं कसं काय? कारण ते गुरुचे 2 रूप आहे, स्थूल रूप, सूक्ष्म रूप. देवाचं सुद्धा सगुण रूप आणि निर्गुण रूप. निर्गुण जरी कळत नाही तरी ते कळून घ्यावं लागतं. जसं अलंकार अनेक पण सोनं एक, गहू प्रकार अनेक पण गहू एक, तसं परमात्मा एक तत्व आहे. आणि एक तत्व हे आपल्या लक्षात आलं की बाकीचं सगळं संपलं. मग ते ज्ञानोबाने सोप्या भाषेत समजून सांगितलं, एकतत्व नाम दृढ धरी रे मना, हरीशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गत जपा आधी. कारण जपाल तर कसं सद्गत होऊन जपा असं आहे. म्हणून ते म्हणतात सत्कृती, जगाची रक्षा करण्याकरता भगवंताने सत्कार्य हे रूप धारण केलं. म्हणून भगवंताला म्हणतात सत्कृती. आता सत्ता, सदा सर्वदा ज्याची सत्ता विद्यमान आहे, सदा सर्वदा. काळ बदलेल पण भगवंताची सत्ता बदलत नाही. सदा सर्वदा ज्याची सत्ता आहे, सत्ता मात्र जगामध्ये तो आहे. आता बघ काही सत्ता येऊन गेल्या जगामध्ये, पण शेवटपर्यंत टिकता का? कारण सत्ता चालवताना नरम गरम. आज अविश्वासाचा प्रस्ताव कोणावर तरी होता ना, काय झालं कोण ठरलं? हां, उडाला. हां, ते हे जास्त असतं. याचं कारण काय? तर विरोध. म्हणून ते म्हणतात सत्ता पर म्हणजे सत्भूती बहुत प्रकारानं बहुत रूपानं भासणारी. म्हणून सत्परायणम, सत्पुरुषांच्या परमप्राणस्थान, सत्पुरुषांचं परमप्राण जो आहे तो परमात्मा आहे. जे सत्पुरुष होऊन जातात, अनेक समाजामध्ये सत्पुरुष होऊन गेले. आता यांचं प्रमाण घ्या, शीख लोकांचं. एवढा संघर्ष करून सुद्धा, शस्त्र संहार लोकांचा करून सुद्धा त्यांनी साहेब ग्रंथ
देव करून ठेवला. ग्रंथाचीच प्रतिमा आहे. आपल्याकडे जसं भागवताचं सांगितलेलं आहे की हा ग्रंथ नव्हे प्रत्यक्ष भगवंत, म्हणून भागवतामध्ये ग्रंथ आला की सगळं आलं. पण लोकांचा विश्वासच बसत नाही. मग ते देव ठेवला पाहिजे, देव मानलं पाहिजे, मग केलं. मग काय करायचं. आता मी परवा सांगितलं प्रकारे भगवान द्वारकेहून पंढरपुरात आले, मग पांडुरंगाच्या आरतीतच समाधान मानायला काय हरकत आहे. मला फार आवडतं ते. आपल्याकडे जर पांडुरंग आले, द्वारका सोडून दिली, बुडवून टाकली तिकडे, आणि आपल्याकडे आले, मग आपल्याकडे आल्यानंतर त्याच पांडुरंगाची आरती का बरं ते भागवत आहे असं का बरं समजत नाही. नाही भागवताचीच म्हटली पाहिजे. म्हटलं तुम्हाला अजून स्वरूप कळालेलं बरं तोंडाने म्हणता बरं महायोग पीठे तटे भीमरत्या, पण त्याचा अर्थच कळत नाही. समजा आपण एकादशीला नुसती ज्ञानोबाची आवते, तेव्हा त्या आरतीला किती घाई करतात ते. म्हणजे ते काल तिथे श्राद्ध होतं ना, मी कीर्तनात गेलो तर मला म्हणे अरे आरती करत नाही पण आरती पेटवावी लागेल, कारण कीर्तनाचा शेवट जो आहे तो मंगल करावा लागतो. त्यांनी पद्धत पाडली आहे की श्राद्धाचं का असेल त्या दिवशी आरती करायची नाही, असं काही नाही. त्या पितराचं आरती नाही करायची, पण ज्या गादी आहे तिचा मान आहे आरती करणं. असं आहे. पिंडाची सुद्धा आरती करावी लागते. त्याला मंत्र आहे, नमो वा पितराय नमो शोषाय नमो जीवाय नमो घोराय नमो तृप्यध्वम तृप्यध्वम तृप्यध्वम. आरती नाही तर कर्म पूर्ण नाही होत. म्हणून ते म्हणतात शूरसेन हनुमानाधिक श्रेष्ठ शूरवीर युद्धामध्ये युक्त असलेले. म्हणून भगवंताला, कारण हनुमान कोणाचा अवतार आहे? भगवंताचा. म्हणून असे जे शूर आहे योद्धे, म्हणून भगवंताला शूरसेन म्हटलं आहे. यदुश्रेष्ठ, यदुवंशामध्ये सगळ्यात श्रेष्ठ. कोणत्या वंशात जन्म घेतला भगवंताने? यदुवंशामध्ये. म्हणून यदुवंश श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ. सन्निवास, सत्पुरुष हे ज्याचं आश्रयस्थान आहे, किंवा भगवंत सत्पुरुषांचं आश्रयस्थान आहे. दोन्ही अर्थ लावायचे. कारण सत्पुरुषाशिवाय देव प्रगट नाही होत. देव प्रगट नाही होत. याचा पुरावा निळोबारायच्या चरित्रात आहे. निळोबाराय शंकर भक्त, पण देहूला गेल्यानंतर तुकारामांच्या मुलांकडून ते ऐकलं आणि ठरवलं की मी तुकारामालाच गुरु करणार. गेलेले होते. अनुग्रह द्यावा लागला तुकारामाला. एवढं नाही तर देवाने पाहिलं की आपण तुकाराम म्हणून जाऊ. नाही म्हणे, माझ्या गुरुचे पाय फुगीर होते, तुमचे पाय खोल आहेत, परत पाठवतो. निळोबारायचं चरित्र खूप विशेष. अंतकाळी जाताना तुकारामांच्या पादुका तुळशीजवळ ठेवल्या. एक हात पादुकेला आणि तिथल्या तिथे असे गणमन फिरायचे, आणि मग देह ठेवला. निळा म्हणे ही एवढी अवस्था. कारण शिवभक्ती शुद्ध केलेली होती, म्हणून विष्णू भक्ती साध्य झाली. निर्विकारातून सगुण भक्तीमध्ये प्रवेश केला. निर्गुण भक्ती होती ना शिवाजी. निळोबारायच्या चरित्रातली एक गोष्ट अशी आहे, सगळी जी कुलकर्णी पदाची होती संपत्ती त्यागून झाली आणि विठ्ठल भक्ती सुरू झाली. एक दिवशी भाजी नव्हती, तर जो भाजीवाला होता त्याने सांगितलं की तुमच्याकडे महिन्याचे पैसे झाले, आता उद्या मी भाजी टाकणार नाही. तर पत्नीने भजनाच्या आधी उभं राहताना सांगितलं, महाराज आता भाजी येणार नाही आहे. म्हणे येईल भाजी, तू मला भजन करू दे. तर एक भाजीवाला आला, महिन्याचे उरलेले पैसे आणि हे निळोबारायची भाजी, 8 दिवसाची भाजी टाकून गेला आणि पैसे देऊन गेला.
शेवटी मला का गं भाजी कुठून आली? म्हणे भाजी आली ना आपले ते महिन्याचे पैसे द्यायचे ते आले. म्हणे विठ्ठल पाहुणा आला. कारण अशी ज्यांची अवस्था होती अशांचं आश्रयस्थान म्हणजे असे जे निष्ठावान असतात. आपल्याला पुष्कळ अनुभव जीवनात काही गोष्टी सहज होता ते त्या देवाने केलेल्या असतात. आपण आपल्याला काय वाटतं आपलं वजन आहे म्हटलं जाय रे असं काही वेळा वजन पाहिलं. म्हणून तूची करता तूची करे वैता सर्व ठाई तुझी सत्ता. समर्थांच्या चरित्रात एक वर्णन आहे. समर्थ 12 वर्षानंतर जेव्हा घरी गेले तेव्हा एक समारंभ केला मंदिरामध्ये. तर पुतण्यांनी तूपच वेळेवर आणलं. ते म्हणे का रे आणून नाही ठेवलं? म्हणे येतं आहे तूप, जा म्हणे तिथून तूप घेऊन या. पण हे तुम्ही करू नका. पाण्याचं तूप दुसरं तूप आणलेलं तिथे टाकून द्या. हे मुलांना समजवलं. कारण कार्य करायचं असेल तर कार्यपद्धती करून ठेवायची. आता तूप म्हणजे चांगलं तूप. आता मुलंच ते अजून गंगाधरपंत गेल्यानंतर त्यांना हे होती. पण समर्थांनी शिकून ठेवलं. म्हणून ते म्हणतात भूतवासा समस्त प्राण्यांचं मुख्य निवासस्थान. जेवढे प्राणी आहे 4 पायाचे 2 पायाचे यांचं निवासस्थान म्हणजे भगवान वासुदेवा. आपल्या मायेनं जगाला आच्छादित करणारा परमदेव. भगवंताच्या मायेनं आच्छादित होऊन जातं हे सगळं जग. असा परमदेव आहे परमात्मा. आणि म्हणून त्याला भूतवासा असं म्हणतात, वासुदेव असं म्हणतात. सर्व सुनलया समस्त प्राण्यांचा आधार. अनल अनल अपार शक्ती असलेला व संपत्तीयुक्त. पुढे दर्पहा धर्माविरुद्ध मार्ग चालवणाऱ्यांना घमेंडी लोकांना नष्ट करणारा. धर्माच्या विरुद्ध ज्यांना घमेंड आहे त्यांना नाश करणारा. म्हणून खरे खरे सत्पुरुष जे धर्माच्या विरुद्ध घमेंडी आहे त्यांना घाबरत नाही. ते आमच्या देहाचं काही होऊ द्या पण तुझी धर्माची घमेंड जिरवलीच पाहिजे. हे सत्पुरुषांना जमतं, आपल्यासारख्याला जमत नाही. आपल्यासारख्याला माघार घ्यावी लागते सत्तेपुढे, तुमच्यापुढे. म्हणून दर्पहा. आता दर्पत भक्तांचे विशुद्ध गौरव करणारा. जे भक्त आहे त्यांचा गौरव करणारा. दृप्त नित्यानंदमग्न. आता गौरव करणारा सांगतो. इंद्राचं अमृत नासलं तर कोणाच्या घरी पाठवलं? चोखोबाच्या घरी. चोखोबानं इंद्राने सांगितलं असं नाही म्हणे बाबा माझा अधिकार नाही, त्या तुळशीपाशी ठेवा आणि मी सांगतो ते म्हणा. म्हणे काय म्हणा? इंद्रानं म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल. हे का प्रमाण दिलं तर द्वापार युगामध्ये फक्त कलियुगामध्ये फक्त पंढरपूरच क्षेत्र आहे, बाकीचे क्षेत्र आहे. म्हणून चोखोबाच्या दारापुढे इंद्राचं अमृत शुद्ध. शेवटी शेवटी चोखोबा पंढरपुरात राहायला आले होते मंगळवेढ्याहून. छोटंसं हे तुळशी वृंदावन आणि ते चालू आहे. इंद्राला यावं लागलं. हे संत चरित्र जे आहे ना ते अभ्यासले पाहिजे. वाचून टाकायचं नाही, सगळं वाचून टाकणं वेगळं आणि अभ्यासणं वेगळं. सद्गोष्टीचा अभ्यास करता आला पाहिजे. म्हणून दर्प. दृप्त नित्या आनंदामध्ये मग्न असणारा. दुर्धर कठीणता हृदयामध्ये धारण होणारा. अपराजित कधीही कोणाकडून अपराजित होणार नाही, कोणीच देवाला जिंकू शकणार नाही. विश्वमूर्ती समस्त विश्वामध्ये ज्यांची मूर्ती भरली आहे. एवढंच नाही तर तो विश्वात्मा आहे. आधी येऊन गेलो विश्वात्मा विश्वभावना
भूतात्मा परमात्मा मुक्तानाम परमं गती. म्हणून महामूर्ती मोठं रूपवाला. केवढं रूप दाखवलं तर विराट विराट रूप. सगळे घाबरून गेले. अर्जुन सुद्धा असा करायला लागला. म्हणून संत देवाच्या विराट रूपाची इच्छा नाही करत. गोड तुझे रूप गोड तुझे, देवाचं गोडच रूप चांगलं. म्हणून हे शंकराला सुद्धा असं उग्र सजवून देता नाही 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 गोडच. शंकर ध्यानमग्नच चांगलं. म्हणून महामूर्ती मोठं रूप, दीप्त मूर्ती स्वइच्छा धारण करणारे आणि दैदिप्यमान असं स्वरूप युक्त. अमूर्तिमान ही मूर्ती नाही, निर्विकार अमूर्तिमान. म्हणून महाविष्णू आणि बाणलिंग हेच देवाच्या पूजेचं साधन आहे. अवताराच्या आधी महाविष्णू आणि लिंग हे दोनच पूजन होते. जीव पिंड स्वरूप आहे म्हणून पिंड पूजा, पिंड प्रदान. आपल्या जीवाचं सुद्धा मूळ जीव आपण पिंडाने तयार होतो म्हणून जाताना सुद्धा पिंड प्रदान आहे. पुढे सांगतात अमूर्तिमान ज्याची मूर्ती नाही आणि निर्विकार आहे. अनेक मूर्तिमान नाना अवताराप्रमाणे स्वइच्छेने उपकारार्थ रूप धारण केलं आहे. कोणाकरता उपकार? जगाच्या कल्याणाकरता, जगावर उपकार होण्याकरता भगवंताने प्रल्हादाकरता वेगळं रूप धारण केलं, हिरण्याक्षाकरता वेगळं रूप धारण केलं. प्रल्हादाने सांगितलं ना देवाला, म्हणे देवा तुमचं एवढं उग्र रूप माझ्याकडून पावायला जात नाही, तुम्ही शांत व्हा. लगेच शांत झाले. लक्ष्मीकडून झाले नाही, ब्रह्मदेवाकडून नाही, इंद्राकडून नाही, वरुणाकडून नाही, कुबेराकडून नाही. प्रल्हादाने सांगितलं देवा शांत व्हा, तेव्हा देव शांत झाले. सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिले होते शांततेचे, प्रल्हादाकडे कोणीच पाहिलं. आता ज्याच्याकरता उग्र रूप झालं त्याच्याकरता शांत नाही म्हणे, तुम्ही मला भीती वाटते तुमची. मग शांत झाली, जवळ घेतलं आणि कबूल काय केलं की मी अपराधी आहे, तुला इतका त्रास झाल्यावर सुद्धा मी फार शेवटी प्रगट झालो म्हणून मी तुझा अपराधी आहे. आपण उशिरा पोहोचलो की सॉरी म्हणतो ना, असं आहे. आता आपण पोहोचल्यावर सुद्धा लग्न लागत नाही असं होऊन जातं. मग तो कोणाला सॉरी म्हणाल तुम्ही? तो म्हणतो खारी गेली खाऊन या. म्हणून कलियुगामध्ये कुठलीच गोष्ट नीट नसते. कुठलीही गोष्ट नीट करायची असेल तर दोन्ही सत्य स्वरूप असावं लागतं. दोन्ही सत्य स्वरूप नसेल तर कार्य नीट नाही होत. म्हणून ते म्हणतात अव्यक्त, अनेक मूर्ती असून सुद्धा ज्याचं स्वरूप व्यक्त अव्यक्त कळत नाही, अप्रगट होत नाही ते स्वरूप. शतमूर्ती, शेकडो मूर्ती धारण करा आणि शतानना, शेकडो मुख असलेला, सहस्रशे रेखा, एक सर्व प्रकारच्या भेद रहित अद्वितीय. एक याचा अर्थ काय? सगळं भेदरहित आहे परमात्मा. नाही का उपाधी भेद अनेक. सवाह, ज्याच्यामध्ये सोम नामक औषधाचा रस निघतो आणि ते यज्ञ स्वरूप आहे. दोन वेळा आलं पाहिजे. क एक शब्द आहे क, सुखरूप. विष्णू सहस्रनामातला क म्हणजे सुखस्वरूप. किम विचारणीय ब्रह्मस्वरूप. यत स्वतः सिद्ध, तत् विस्तार करणारा. पदमम नोत्तमम मुमुक्ष पुरुषांद्वारा प्राप्त केलेल्या जाणण्यास योग्य अतिउत्तम परम. लोकबंधू, समस्त प्राण्यांचं हित करणारा परममित्र. लोकनाथ, सगळ्या द्वारा याचना करण्यास योग्य आहे. लोकस्वामी, सगळ्यांना म्हणजे याचना करायची असेल तर देवाचंच करायची. संतांनी सुद्धा आपल्याला आपण जाऊ देवाची या गावा आणि घेऊ तेथेची विसावा.
देवा सांगू सुखदुःख, देव निवारील भूक. आपल्या जेवढ्या कल्पना आणि संकल्पना आहे हे देवच निवारू शकतो, बाकीचं कोणी निवारू शकत नाही. म्हणून संत काय म्हणतात, आम्हाला सांगा. तू बोलत नाही ना, तू सांगता खरं, तू सांगायला सुरुवात करा. द्रौपदीला काय सांगितलं, तुला काही संकट आलं तर तुळशीजवळ सांगायचं. सुभद्रेला सांगितलं का असं आहे. सुभद्रा तर सख्खी बहीण होती आणि द्रौपदी अग्नीतून प्रकट झालेली होती. द्रौपदी शक्ती होती. कशाकरता प्रकट केली, तर कौरवांच्या नाशाकरता. म्हणून माधवा मधुकुलात उत्पन्न होणारा, भक्तवत्सल भक्तांवर प्रेम करणारा, सुवर्णवर्ण सोन्या समान पीतवर्ण असलेला. म्हणून देवाला पीत वस्त्र नेहमी महत्वाचे. हेमांगी सोने समान सुडूल चमकणारा, वराह परमश्रेष्ठ अंग, चंदनांगदी चंदनाचा लेप लावून बाजूबंद करणारा. म्हणून देवाला चंदनाची गोळी करायची असते महाविष्णूला आणि शंकराला. अशी गोळी करायची आणि अशी ठेवून द्यायची. म्हणून त्यांना म्हटलं आहे त्यांनी वीर हा धर्माचं रक्षण करणारा, विषम ज्याच्या समान दुसरा कोणी नाही, शून्य समस्त विशेषण रहित, घृताशी आपल्या आश्रित कृपेनं सगळ्यांचे संकल्प पूर्ण करणारा आणि अचल कोणत्याही प्रकारचा विचलित न होणारा आणि चल वायुरूपाने सर्वत्र गमन करणारा. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. भोजना मागती तुप पावशेर,